नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फक्त 2च दिवसात हा उपाय केल्याने 100% नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड। पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड। मग असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीन वरील संपूर्ण कीड? या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आपण या ठिकाणी विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आपल्या सोयाबीनच्या पिकावरती केसाळ अळी, चक्री भुंगा, खोड माशी, उंट अळी यांसारख्या विविध किडींचा प्रादुर्भाव आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण कीटकनाशकांचा वापर करत आहोत, पण एक उपाय आपल्याकडून आणखीन दुर्लक्षित आहे, हाच उपाय सांगणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, हा उपाय 0 बजेटचा आहे। हा उपाय आपल्याला खर्चिक राहणार नाही। या उपायामध्ये एक काम करायचं आहे, 5 फूट उंचीची काठी घ्यायची, जशी ही पेन आहे, आणि अशी उभी 5 फुटाची काठी घेतली की त्यावर 4 फुटाची आडवी फाळी, जी 4 फूट आडवी आणि 1 फूट त्या ठिकाणी रुंद असणारे, ही फाळी खिळ्यानं या काठीला त्या ठिकाणी ठोकून घेऊन मजबूत करायचं आहे। म्हणजे टीचा आकार तयार करायचा आहे। टीचा हा आकार तयार केल्यानंतर ज्या वेळेस आपली कीटकनाशकाची पहिली फवारणी होऊन जाईल, ज्यावेळी आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीनच्या पिकात खुरपण करू शकणार नाही, त्यावेळी त्या काळी हा टी आकार जो तयार केलाय तो जमिनीत गाडायचा आहे। म्हणजे लक्षात घ्या की जमिनीमध्ये हा अर्धा पाऊण फूट खोल जाणार, म्हणजे जवळपास 4 ते 4.25 फूट उंच हा या ठिकाणी पक्षी थांबा तयार होणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, एकरामध्ये असे 20 पक्षी थांबे तुम्ही तयार केले तर प्रत्येक पक्षी थांब्यावरती दिवसाला 100 पक्षी येऊन जाणार। हे 100 पक्षी जर दिवसाला या ठिकाणी 20 आळ्या खात असतील तर 100 गुणिले 20 म्हणजे 2000 मित्रांनो, आणि 2000 गुणिले, लक्षात घ्या मित्रांनो, 20 पक्षी थांबे म्हणजे 40,000 कीटकांना एका दिवसात आपण भस्मसात करू शकतो। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, काहीही न करता सर्व काही करणारी ही संकल्पना आहे। मला सांगा, 5 फुटाची उभी असणारी काठी, त्यावर 4 फुटाची आडवी फाळी खिळ्यानं ठोकणं अवघड आहे? काही असणारी गोष्ट तुम्ही जमिनीमध्ये गाडत असताना काय अपयश येणार आहे? अजिबात नाही।
आणि मला सांगा मित्रांनो, एकदा टीचा हा आकार तयार केला तर पुन्हा पुन्हा वारंवार ही गोष्ट करायची गरज आहे का हो? अजिबात नाही. कधी लक्षात घेतलंय का मित्रांनो की या ठिकाणी फक्त विचार तर करून बघा की आपण असे 20 पक्षी थांबे तयार केले तर ह्या 20 पक्षी थांब्यांवरती बसणाऱ्या पक्ष्यांची संख्या जर दिवसाला 100 असेल आणि एक एक पक्षी जर दिवसाला 20-20 कीटकांना खात असेल तर 2000 गुणिले 20 पक्षी थांबे म्हणजे 40,000 कीटक. मला सांगा, यानं फक्त हे कीटक कमी होणार नाहीत. लक्षात घ्या, यात काही नर असतील, काही मादी असतील तर यांचं भक्षण केल्यामुळं या नर मादीचं मिलन आपण रोखणार आणि भविष्यामध्ये जी काही किड्यांचा नवीन पैदास होणारी जनरेशन आहे याला आपण रोखू शकतो. मला खरं सांगा, या उपायाकडे अजून आपण दुर्लक्ष केलं का नाही? आपल्याला वाटते नाही, आपण हसतो. असं कुठं होत असतंय का? पण होत असते मित्रांनो. लक्षात घ्या, 8वा हरभऱ्याचं पीक मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण इरवाड टाकतो. इरवाडाचा अर्थ ज्वारीचं उत्पादन घेणं जरी असलं तरी त्याचा दुसरा अर्थ आहे संशोधनात्मक. लक्षात घ्या, जुन्या जाणत्या लोकांना माहित होतं की किडींचा आपल्याला बंदोबस्त करणं अवघड आहे, त्यामुळे ते ज्वारीचं या ठिकाणी इरवाड घेत होते. ज्वारीचं असणारे इरवाड घेतल्यानं ती उंच वाढायची आणि पक्षी थांब्यांचं परावर्तनीय रूप ते असायचं. यामुळं हरभऱ्याच्या पिकावरती असणारी कीड ही त्या ठिकाणी भस्मसात व्हायची. मला सांगा, यामुळं त्या पक्ष्यांना भोजन मिळेल आणि आपली अडचण दूर होईल. मग अशा परिस्थितीमध्ये एक असा उपाय की ज्याचा काहीच दुष्परिणाम नाही, एक असा उपाय की ज्याचा काहीच खर्च नाही. मग मला सांगा, हा उपाय वापरायला काही अडचण आहे? हा उपाय वापरायला काही हरकत आहे? अजिबात नाही. मग मित्रांनो, कशाला वेळ दौडायले? एकदा एवढा मित्रांनो आपण पवित्रा घ्या आणि एकदा एका एकरामध्ये 20 पक्षी थांबे तयार करून बघा आणि त्या एकराचं आणि दुसऱ्या एकराचं तुम्ही त्या ठिकाणी रूपांतरण बघा, पक्ष्याचं भक्षण बघा, किडींचा प्रादुर्भाव बघा. मग तुमच्या लक्षात येईल की माझं म्हणणं काय, सांगणं काय. मग तुम्हाला माझा उपाय लक्षात येईल. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती मनापासून हात जोडून करतो की जर या उपायाचा वापर आपण केला तर जास्त तर नाही मित्रांनो, पण 20 ते 30% सोयाबीन उत्पादनात वाढ मात्र या ठिकाणी होणार. जर तुम्हाला यावर्षी एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं असेल तर झिरो बजेट असणाऱ्या या संकल्पनेचा वापर करावा लागेल. मग तुम्ही यावर्षी पक्षी थांबे तयार करणार अथवा नाही मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. माय बाप कास्तकार बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, फुकटची संकल्पना आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. पण ही फुकटची संकल्पना 0 रुपयात कमीत कमी 2 ते 3 क्विंटल एकरी तुमचं सोयाबीनचं उत्पादन वाढू शकते, एवढंच कळकळीचं सांगणं. मग ही संकल्पना, हा व्हिडिओ आपणास मला वाटते मनापासून आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट विनंती की तुमच्या मनात सोयाबीनच्या पिकाबद्दल उत्पादन घेत असताना काही अडचणी असतील तर प्लीज पाठवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन मी करत राहील. कारण प्रश्न जर आला तर उत्तर मिळणार पण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा संपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो, ज्यात मी एक विश्लेषणात्मक तुमच्या समोर आलेख मांडला की बाबा पक्षी थांब्याचा वापर या पद्धतीने केला तर आपण काहीही न करता सर्व काही सोयाबीनच्या पिकात करून किडीचा बंदोबस्त करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करून घ्या. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी मनापासून हात जोडून कळकळीची एकच विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो, कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि फार कळकळीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो म्हणून म्हणतोय की सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे तुमचा फायदा होईल. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.